कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या 6 जणींमध्ये सगळ्यात जास्त पेशन्स कोणामध्ये? मी मंडल ऍड करत असल्यामुळे थोडं माझ्यात आहे. तुमच्यात आहे? तुमच्यात पेशन्स नाही? माझ्यात तर अजिबात नाहीये. तुमच्यात तर अजिबात नाही. मी मीडियम आहे. मीडियम म्हणजे कसं? बरं, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न लव्ह मॅरेज झालं. अर्ध म्हणजे कसं झालं? अर्ध म्हणजे अर्ध कसं? म्हणजे कसं झालं की आम्ही मी 7th म्हणजे मावशीच्या लग्नामध्ये 7वीत होता. हा 7वीची एक्झाम दिली होती. त्या मावशीच्या लग्नामध्ये ना यांनी पाहिलं. ते कितवीत होते? 12वीची एक्झाम दिली होती. अच्छा, 12वी. हा, तेव्हा मग त्यांनी बघितलं होतं ना, तेव्हाच आम्ही ह्यांनी ठरवलं होतं मित्रांच्या ग्रुपमध्ये की करेल ते हीच करेल. म्हणजे तसं नात्यातलेच होते ते. बरं. हा, करेल ते हीच करेल. पण माझं एज्युकेशन वगैरे झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मला त्यांनी प्रपोज केलं. आणि मग लग्न दोन्ही बाजूनी हो म्हटले की लव्ह मॅरेज अर्ध कसं काय? अर्ध म्हणजे तेव्हा मी 7वीला लहान होते. म्हणजे अर्ध्या वयात होता. प्रपोज केलेलं नाही सांगितलं. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. कुठे हो? लातूरमध्ये. आमच्याकडे बघायला आलेले ते. बघून मग नंतर होकार दिला. 2 दिवसांनी कुशलनी 2 दिवस टाइम मागितलेला. 2 दिवसानंतर होकार कळलं. आपलं कसं काय जमलं? माझ्या घरी माझ्या मम्मीला भेटायला मामा आले होते. मम्मीला भेटायला मामा आले? मामा आले होते आणि त्यांच्या मम्मीचे मामा का माझे मामा म्हणजे मम्मीचा भाऊ? हा, मम्मीचा भाऊ. तर त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यासोबत मित्र होता आणि समोर चालून तेच माझे सासरे झाले. आणि त्यांनी मला पाहून मम्माला विचारलं, माझी चौकशी वगैरे केली की आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून आवडली आहे, तर तुमचा विचार काय आहे? तर मम्माला विचार केला आणि त्यांनी सांगितलं मुलगा हे करतो. हे म्हणजे काय? बँकेमध्ये आहेत. मग हे सांगा ना, हे करतो म्हणजे मला वाटतं ही कुठली डिग्री आहे की काय? आणि आम्हाला नोकरी करतो. हो, नोकरी करतो. आणि मग झालं असंच पसंती. आणि मग आम्ही सांगितलं की असं असं आहे. मग त्यांनी आम्हाला म्हणजे असं असं आहे म्हणजे म्हणजे आम्हाला ठिकाण पसंत आहे. तर मग त्यांनी आम्हाला अंबेजोगाईला बोलवलं. आणि मग माझी आणि माझ्या मिस्टरांची भेट झाली. त्यांनी म्हणाले मला की खूप मुली बघितल्या, पण जेव्हा तुला पाहिलं तेव्हा दिल तूने मारी एंट्री आणि दिल में बजी घंटी असं बोलले. आणि आमचं लग्न फिक्स झालं. अरे वा, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्षाची. आता घरात घंटा नाच कोण करतं? मीच करते. माझं अरेंज मॅरेज आहे. नमस्कार. मी लग्नानंतर फर्स्ट टाइम इकडे मुंबईला आले. त्याच्या पूर्वी कधी? नाही, केव्हाच नव्हते आले. आणि माझे सासरे बुवा एकटेच मला बघण्यासाठी आले होते. ते जेव्हा आले होते तेव्हा मी स्टडी करत झाडाखाली बसले होते. आणि ते जे आले ते त्यांनी मलाच विचारलं की हळद्यांचं घर कोणतं आहे? मी म्हटलं ते घर आहे. मला काही माहिती नव्हतं की मला बघायला आले तर. आणि मग ते गेले आणि पप्पांना विचारलं की मी असं मी मोरे आहे आणि मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीला बघायला आले. तर पप्पा म्हणाले ठीक आहे, माझी मुलगी तिकडे बसली, मी तिला तयार व्हायला सांगते. तर ते म्हणाले अच्छा, ती तुमची मुलगी आहे का? मग तयार व्हायला सांगू नका, मला आवडली माझ्या मुलासाठी ती. आणि झालं. मग त्यांनी लगेच फोटो दाखवले त्यांच्या मुलाचे. आणि तिकडे सुद्धा सांगितलं की मला मुलगी पसंत आहे. आणि आम्ही एकमेकांना बघितलं नव्हतं. एंगेजमेंटच्या अगोदर 8 दिवस अगोदर मी इकडे आले आणि त्यांचं रूम बघितलं, त्या मुलाला बघितली आणि मग झालं एंगेजमेंट. आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये तुमच्या नवरा बायकोमध्ये तापट स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा होता, पण आता ते खूप शांत झाले. आता तुमचा झाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.